चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या वासुबारस दिवाळीचा पहिला दिवस आणि त्याच सोबत उद्या आहे रमा एकादशी। दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी, आपल्या घरात असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी, आपल्या घरातील गरिबी हटवण्यासाठी काही विशेष उपाय आणि सेवा करायच्या आहेत। यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, उद्याच्या दिवशी तुळशी मातेला तुम्हाला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील, तुमच्या घरातील जे दारिद्र्य आहे ते संपून जाईल, तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल। कुठल्याही प्रकारची बाधा जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्यावरती असेल तर त्या बाधेचा नाश होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बरकत यायला सुरुवात होईल। जेव्हा अवलक्ष्मीचा नाश होईल तेव्हा घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल। बघा, एकादशीचं जे व्रत आहे या दिवशी खरं तर आपण भगवान श्री विष्णूंची सेवा करत असतो। या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेची सेवा केलीत म्हणजे भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी जिला मानली जाते ती म्हणजे तुळस माता। जर कुठल्याही इच्छा प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी जर उद्याच्या दिवसात म्हणजे एकादशीच्या दिवसात तुम्ही तुळशी मातेची काही सेवा केली, जर तिथे तुम्ही काही उपाय केलात तर ते सगळेच उपाय हे तुम्हाला लाभ देणारे असतात। तुमची जी काही मनोकामना असेल, तुमची जी काही इच्छा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचणारी असतात। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला फक्त ही एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमचं झोपलेलं जे भाग्य आहे ना ते भाग्य जागून उठेल। आपण म्हणतो ना की मी खूप कष्ट करते, खूप मेहनत करते, मी दिवस रात्र मेहनत करते पण माझं नशीब मला साथ देत नाहीये, तर ही एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट अर्पण केल्याने तिथून प्रत्येक क्षणाला तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल, तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल, नशीब चमकायला सुरुवात होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो एकादशीच्या दिवशीच करायचा आहे। त्यात शुभयोग म्हणजे गुरुवार आणि वासुबारस आहे। जर उद्या तुम्ही हा एक उपाय केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडलेल्या मनोकामना आहेत, ज्या काही खंडित तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळत जाईल, घरामध्ये बरकत येईल, जे जे काम कराल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला या उपायासाठी खरं तर हा जो उपाय आहे तो सायंकाळच्या वेळी तुम्हाला करायचा आहे। एक तर सकाळची वेळ 6:30 ते 7:30च्या दरम्यान किंवा सायंकाळची वेळ असते जी 6:30 ते 7:30चा टायमिंग, या टायमामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, हा जो उपाय आहे तो तुळशीच्या जवळ करायचा आहे। मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर उपाय वर्ज्य आहे, बाकी इतर ऐवजी कुणीही हा उपाय करू शकतात। ठीक आहे, तुम्हाला तुळशी मातेच्या समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता तुपच असावं, लक्ष्मी प्राप्तीची कुठलीही सेवा करायची असेल, जर घरामध्ये सकारात्मकता आणायची असेल तर त्यासाठी तुपाचा दिवा हा विशेष महत्त्वाचा असतो। मात्र तूप नसेल तर मग तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे, बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाची पोटली घ्यायची आहे। बघा, बाजारामध्ये रेडीमेड पोटल्या मिळतात, सहजच तुम्हाला ते मिळतील। ज्यांच्याकडे नसेल, मार्केट जवळ नसेल किंवा इतक्या इमर्जन्सी घेणं शक्य नसेल त्यांनी लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे, लाल रंगाच्या कापडाचा एक छोटासा तुकडा। ठीक आहे, या कापडामध्ये आता तुम्हाला काही गोष्टी सांगते, त्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्यात या पोटलीत, या काही गोष्टी तुम्हाला घालायच्यात। यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 1 रुपयांचं एक नाणं ठेवायचं आहे। 1 रुपयांच्या नाण्यावरती एक पिवळी कवडी ठेवायची, पिवळ्या रंगाची कवडी, जी बाजारात कुठेही भेटेल। जर देवघरामध्ये ही कवडी असेल तर ती देवघरामधील कवडी काढा आणि ती या पोटलीमध्ये या लाल रंगाच्या कापड्यावरती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर थोडेसे अक्षत ठेवायचे, तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू याच्यावरती टाकायचं आहे आणि 4 लवंगा। पुन्हा एकदा सांगते, 1 रुपयांचं एक नाणं,
एक पिवळी कवडी, अक्षत, हळद आणि कुंकू आणि 4 लवंगा. एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायच्यात आणि ती पोटली अशी बंद करून घ्यायची आहे. जर कापड घेतला असेल तर त्याची तुम्हाला एक गाठ मारायची आहे आणि ती पॅक करायची आहे. ठीक आहे. आता ही पोटली काय करायची तर तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची, तुळशीच्या समोर. उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी इच्छा असेल, अडलेलं जे काही काम असेल, जी मनोकामना तुमची पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमची इच्छा संपूर्ण व्यक्त करून झाली की त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुळशी मातेला बांधायची आहे. आता समजा ही तुळशी मातेचे हे बुड आहे, या बुडाला आता समजा ही मी पोटली बनवलेली आहे तर एक गाठ मारल्यानंतर, आता समजा ही गाठ मी तुम्हाला दाखवते म्हणजे कळेल. ही समजा गाठ मारल्यानंतर अशी पोटली होईल. तर ही अशी पोटली जी आहे ती तुळशी मातेच्या बुडाला तुम्हाला अशी बांधायची आहे. ठीक आहे. अशी बांधायची आहे आणि बांधून झालं की त्यानंतर तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, फक्त या दोनच सेवा करायच्यात आणि पुन्हा तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. 1 तास ही पोटली, 1 तास तुमच्या इच्छेप्राप्तीची ही पोटली जी आहे ती तुळशी मातेला तशीच राहू द्यायची आहे. 1 तासानंतर ही पोटली तुम्हाला सोडायची आहे. सकाळी जरी केला असेल तरी 1 तासानंतर सोडायची आहे. संध्याकाळी जरी हा उपाय केला असेल तरी 1 तासानंतर ती पोटली सोडायची आहे. सोडल्यानंतर ती जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. 24 तास, बघा तास तुम्हाला मोजायचे आहे. 24 तास ती पोटली तुम्हाला तुमच्याच जवळ ठेवायची आहे. म्हणजे त्या पोटलीचा स्पर्श सतत तुम्हाला झाला पाहिजे. आता स्त्रिया समजा ट्रॅक वगैरे घालत असेल तर खिचाट ठेवा. आता पुरुष जेंट्स लोक जे असतात ते ट्रॅकच घालतात, शर्ट घालतात, त्यांनी खिचाट ठेवलं तरीही चालेल. महिलांनी ती पोटली जी आहे ती काढून कमरेलाही बांधू शकतात किंवा मग हाताला अशी वरतीही बांधू शकतात. जसं तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्हाला बांधायची आहे. रात्री झोपताना काढून उशाखाली ठेवायची आहे. सकाळीही सोबतच ठेवायची आहे. बरोबर 24 तास या पोटलीचा स्पर्श सतत तुम्हाला झाला पाहिजे. 24 तासानंतर ही पोटली तुम्हाला काढायची आहे. म्हणजे जिथे तुम्ही बांधली असेल, खिचाट ठेवली असेल तिथून तुम्हाला काढायची आहे आणि ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये नेऊन ठेवायची आहे. 24 तासांच्या आत तुमच्या कितीही अडलेल्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील. जिथे जिथे अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल. जिथे जिथे मार्ग बंद झालेले होते तिथे मार्ग दिसायला लागतील. बघा कितीही मोठ्या समस्या असतील त्या समस्यातून तुम्हाला मार्ग मिळायला लागतील. ही एक पोटली तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवायला सुरुवात करेल. आता ही पोटली नंतर काय करायची तर ही आयुष्यभर, तुम्ही वर्षभर त्या तुमच्या देवघरामध्ये ठेवून दिली तरीही चालेल. समजा तुम्हाला असं कधी वाटलं की आता मला नको ठेवूयात किंवा आता बस झालं तर ती पोटली तुम्ही काढू शकतात. त्यातलं 1 रुपयाचं नाणं आणि त्यामध्ये ठेवलेलं जे काही कवडी आहे ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकतात आणि त्या बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकतात. ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगेन वर्षभर ही पोटली जी आहे ती तुमच्या देवघरात ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्या. जेव्हा पुढच्या वर्षी पुन्हा रमा एकादशी येईल किंवा आसुवारस जेव्हा येईल त्या दिवशी पुन्हा एकदा ही सेवा करा आणि जुनी पोटली जी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. फक्त त्यातील कवडी आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे. वर्षभर घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही. वर्षभर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही. वर्षभराच्या आत तुम्हाला खूप जास्त प्रगती झालेली दिसेल. जिथे इतकी मेहनत करूनही काहीच घडत नव्हतं, हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतःची प्रगती झालेली जाणवायला लागेल की हो आता यश मिळत आहे, हो आता प्रगती घडत आहे. बघा इच्छा प्राप्तीची एक पोटली तुमचं नशीब बदलवेल. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणेल, तुमच्या इच्छा पूर्ण करेल, दारिद्र्य संपूर्ण टाकेल, गरिबी हटवून टाकेल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. बघा पोटली ही गोष्ट लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आणि विशेष आहे आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही पोटली तुळशी मातेला बांधली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा अखंड तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र प्रत्येकाने आवर्जून करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.